पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या आणि वाढत्या शहरांना थेट जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा अनेक वर्षांपासून चर्चेत होता। मात्र जुन्नरमधील नारायणगाव जवळील खोदड या ठिकाणी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प रेल्वे मार्गाच्या जवळ असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली। आता प्रशासनाने मूळ मार्गामध्येच बदल केलाय। नव्या मार्गाच्या आखणीला केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली। मात्र या नव्या मार्गामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी हा मार्ग पोहोचणार नसल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी याबद्दल बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सविस्तर पाहूयात। पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी नवा मार्ग, महाकाय दुर्बिणीसाठी मूळ मार्गात बदल। मूळ मार्ग बदलल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जुन्नरमधील नारायणगाव जवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप रेल्वे मार्गाच्या जवळ असल्यानं बहुप्रतीक्षित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। आता मूळ पुणे नाशिक महामार्गालगतचा रेल्वे मार्ग वगळण्यात आला असून केंद्राने नवीन मार्गाची आखणी केली आहे। हा मार्ग आता शिर्डी, अहमदनगर, शिक्रापूर, शिरूर, पुणे असा नवा प्रस्तावित रेल्वे मार्ग असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली है। नासिक से साईनगर शिरडी जिसकी डीपीआर डबल लाइन की बन चुकी है ऑलरेडी। साईनगर शिरडी से पुनतंबा जंक्शन इसकी डबलिंग का ऑलरेडी सैंक्शन हो गया 240 करोड़ रुपीस। पुनतंबा जंक्शन से निम्बलाक तक 80 किलोमीटर्स डबलिंग कंप्लीट हो गई है। निम्बलाक से अहिल्यानगर 6 किलोमीटर डबलिंग का काम चल रहा ऑलरेडी। अहिल्यानगर से पुणे 133 किलोमीटर जिसमें चाकन का भी कवरेज आता है, चाकन इंडस्ट्रियल एस्टेट का भी कवरेज आता है। तो नए अलाइनमेंट में बहुत अच्छे बेनिफिट है। या रेल्वे मार्गाच्या नव्या आखणीमुळे उत्तर पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास थांबेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। शेती आणि कृषीपूरक उद्योगांना मोठा फटका बसणार चिंता स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या बदललेल्या मार्गावर नाराजी व्यक्त केली आहे। पुणे नासिक रेल कनेक्टिविटी में जो अलाइनमेंट पूरी बदल दी है, ये अलाइनमेंट जो ओरिजिनल अलाइनमेंट महाराष्ट्र रेल डेवलपमेंट कॉर्पोरेशन की तरफ से बनाई गई थी, ये इसलिए इम्पोर्टेंट थी सर क्योंकि जुन्नर और अंबेगांव आर रिच एग्रीकल्चरल प्रोड्यूस जो हाई वैल्यू एक्सपोर्ट ओरिएंटेड गुड्स प्रोड्यूस करते हैं। इस ओरिजिनल अलाइनमेंट सिन्नर और चाकन जैसी एमआईडीसी अकेली चाकन एमआईडीसी ले तो सर उसका रेवेन्यू 1.5 लाख करोड़ से ज्यादा है। चाकन एरिया में सर सिर्फ महज 10 किलोमीटर जाने के लिए 2 से 3 घंटे लगते हैं। या मार्गामुळे मंचर, शिरूर, आळंदी, राजगुरुनगर या पट्ट्यात वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटू शकले असते। स्थानिकांना मोठ्या गुंतवणुकीची रोजगाराची वाट उघडली असती। खोडद जीएमआरटी प्रकल्पामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा उद्रेक झालाय। जीएमआरटी आमच्या विकासाच्या मुळावर उठलाय। घरात लाईटचं कनेक्शन घ्यायचं असेल तरी परवानगी घ्यायची, व्यवसाय करायचा तर त्यासाठी नवीन निर्बंध, या सगळ्या अटी शर्थींचा त्रास होत असल्याच्या तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। जगासाठी हा प्रकल्प मोठा असला तरी गावासाठी तो कायमचा बोजाच ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आमच्याकडे एक वेल्डिंग मशीन चालवायचं ना तरी आम्हाला जीएमआरटीची परमिशन घेतल्याशिवाय चालवता येत नाही। आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या परिसरातून आता रेल्वे गेली की इथून आमचं नाशिक आणि नाशिक मार्गे आमचा दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये रेल्वेने माल जाईल। मला असं वाटतं की 20, 25, 30 किलोमीटरनी हा महामार्गाचा खर्च देखील वाढेल आणि त्याचा आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेडला अजिबात फायदा होणार नाही। म्हणजे हा महामार्ग पुणे नाशिक म्हणताना मला तर वाटते संगमनेरला देखील त्याचा फायदा होणार नाही। पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदललेला आहे याचा मी निषेध करतो। त्याचं कारण असं की आमच्या खोडद गावची जवळजवळ 800 एकर जमीन घेतलेली आहे आणि जमीन घेतल्यानंतर आम्हाला शासनाने काय दिलं, जमीन घेतल्यानंतर आम्हाला फक्त 3,000 2,000 रुपये एकरी दिले। आज जमिनीचे भाव काय चाललेले आहेत आणि लोकांच्या रोजीरोटी गेलेली आहे आणि ही रोजी जाऊनही शासनाने आम्हाला काही दिलंच नाही। जीएमआरटीच्या जागतिक संशोधन प्रकल्पाला धक्का न लावता रेल्वे मार्ग बदलण्यात आला असला तरी उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासाचं स्वप्न पुढे ढकलल्याची भावना स्पष्ट दिसतीये। हा निर्णय वैज्ञानिकदृष्ट्या योग्यच आहे, पण भावनिकदृष्ट्या कठीण आहे। या रेल्वे मार्गाचं पुनर्मूल्यांकन वैज्ञानिक सुरक्षा लक्षात घेऊन केलं गेलंय
हे निर्विवाद आहे. मात्र वर्षानुवर्षे या प्रकल्पाची वाट पाहणाऱ्या उत्तर पुण्यातील नागरिकांच्या अपेक्षा, रोजगाराची आशा आणि विकासाचे स्वप्न पूर्णतः धुळीस मिळाले. साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.